राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. यामुळे महापालिकेच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून कोल्हापुरात आगामी निवडणुकीत 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. दरम्यान 4 सदस्यीय प्रभाग रचनेचा अभ्यास पुण्यातील दी युनिक फाउंडेशननं करून एक अहवाल सादर केलाय. या अहवालात 1 सदस्य प्रभाग पद्धती आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धती याबद्दल लोकांचं मत आजमावण्यात आलंय. 4 सदस्यीय प्रभाग रचना ही चुकीची असून स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना उद्ध्वस्त करणारी आहे. ही प्रणाली रद्द करून 1 सदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा लागू करावी असा निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आलाय. प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क मिळण्यासाठी प्रभाग रचना करता येते. कायद्यानं शासनाला तसा अधिकार दिलाय, पण या अधिकाराचा शासन मोठ्या प्रमाणावर गैरवापर करतंय. यातून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत सत्ता संपादन करण्यासाठी सध्याची बहुसदस्यीय प्रभाग रचना केली जातीये, असा आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी पत्रकार बैठकीत केलाय. दरम्यान 4 सदस्यीय प्रभाग रचना ही लोकशाही प्रक्रियेच्या मूळ तत्वांना बाधा आणणारी असून ही प्रणाली रद्द करून 1 सदस्यीय प्रभाग प्रणाली पुन्हा लागू करावी. या विरोधात आवाज उठवण्यासाठी समाजातील संघटनांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलंय. आपल्याला सगळी परवानगी मिळालेली आहे कशाही पद्धतीने प्रभाग रचना करण्याची, असा त्याचा उद्देश नाही. त्यामुळे माझं असं मत आहे की जो राज्य सरकारला अधिकार आहे त्याच्या उद्देशांना धरून ही प्रभाग रचना नाही. जो कायदा केलेला आहे, ज्या कायद्याने अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे, राज्य सरकार त्या तरतुदीचा अवास्तव स्वरूपाचा राजकीय सोयीसाठी आपल्या राजकीय पक्षांच्या व्यवस्थापनासाठी वापर करत आहेत. हे आत्ताच नाही तर यापूर्वी अनेक वेगवेगळे पक्षांचे सरकार होते तेव्हापासून हे सुरू आहे आणि त्या सगळ्यांबद्दलच वेळोवेळी आम्ही आक्षेप घेतलेले आहेत. परंतु यावेळेस हा पुणे महानगरपालिकेचा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग पद्धतीचा अभ्यास अशी एक केस स्टडी आपण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांसाठीच प्रातिनिधिक स्वरूपात ज्या अडचणी येणार आहेत त्याची मांडणी सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रभाग पद्धती ही चुकीची आहे. एक मतदार आणि त्याला एक मताचा अधिकार आणि त्यांनी एकच उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून देणं ही लोकशाहीची पद्धती आमदार, खासदार आणि बाकी सगळ्या निवडणुकांमध्ये जर असेल तर नगरसेवक निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा एक मत आणि एक उमेदवार निवडून देणं अशीच पद्धत असली पाहिजे. ती लोकशाहीला धरून ठरेल असं माझं मत आहे. या बैठकीला ॲडव्होकेट योगेश सावंत आणि ॲडव्होकेट हेमा काटकर उपस्थित होते.